नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण सध्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय माहिती घेऊन आलेलो आहोत आणि त्या माहितीवर चर्चा करण्यासाठी त्या संदर्भातले तज्ज्ञ म्हणून असणारे सावित्री ज्योती सायन्स अकॅडमीचे प्राध्यापक प्रभाकर तिडके हे माझ्यासोबत आहेत। मित्रांनो, जनरली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या मात्र सायन्स किंवा 12वी स्तरावरच्या विद्यार्थ्यांना फक्त CET, नेट अशाच परीक्षा माहीत आहेत। परंतु CUET क्विट म्हणून ही जी परीक्षा आहे, केंद्रीय विद्यापीठासाठी घेतली जाणारी ही परीक्षा आहे। ती बहुतांश आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही। त्यामुळं आम्ही DDM न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही जी विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देण्याची जी संधी आहे आणि त्या क्षेत्रामध्ये असणारा जो वाव आहे ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा विशेष कार्यक्रम DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत प्रसारित करण्यासाठी घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, की अलीकडं प्रचंड प्रमाणात स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थी हे प्रयत्न करत असतात। परंतु आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या परीक्षेसंदर्भात माहिती नाही। ही परीक्षा कोण देऊ शकतं, या परीक्षेचे फायदे काय, ही परीक्षा दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये आणि एकूणच त्याच्या भविष्यातील कुठल्या संधी आहेत, त्याचा कशा पद्धतीनं विकास होऊ शकतो आणि आपल्या देशभरामध्ये किती विद्यापीठं आहेत, महाराष्ट्रात किती विद्यापीठं आहेत, त्याची पात्रता काय आहे आणि परीक्षेला जी काही फॉर्म भरायची अंतिम तारीख काय आहे, या संदर्भात आपण प्राध्यापक तिडके सरसोबत चर्चा करणार आहोत। सर, तुमचं DDM न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। अलीकडे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एकतर सायन्सचीच नीटची परीक्षा माहिती आहे किंवा जास्तीत जास्त DED BEDच्या परीक्षा माहीत आहे, पण ही जी क्विट परीक्षा आहे CUET ही जी केंद्रीय विद्यापीठांसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे, तर ती आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना, या विद्यार्थ्यांना याविषयी माहिती नाही। तर काय आहे ही परीक्षा, कोण देऊ शकतं, याविषयी जरा थोडं सविस्तर सांगा। मूळतः असं आहे की CUET ही जी परीक्षा आहे, तर या परीक्षेचा अर्थच सर्वार्थ असा होतो की कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट। देशामध्ये जे 54 केंद्रीय विद्यापीठ आहेत भारतामध्ये आपल्या, तर त्या 54 केंद्रीय विद्यापीठांसाठी सुरुवातीच्या काळामध्ये एक वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जायच्या। म्हणजे आपण जर बघितलं तर जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी JNU म्हणून विद्यापीठ आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर त्या विद्यापीठासाठी वेगळी परीक्षा व्हायची। हैदराबादचं उस्मानिया विद्यापीठ त्याच्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जायची। पाटणा विद्यापीठ त्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जायची। पण केंद्र सरकारनं असा निर्णय घेतला काही दिवसांपूर्वी की ह्या सर्व 54 विद्यापीठांना एका परीक्षेच्या सूत्रात जर बांधला आपण, तर सर्व विद्यार्थ्यांना एका ठिकाणी कनेक्ट करता येईल आणि सगळ्या संधी त्यांच्यासाठी खुल्या राहतील वेगवेगळ्या विद्यापीठांच्या UG कोर्सेससाठी आणि PG कोर्सेससाठी। 2 कोर्सेससाठी ही एक्झाम घेतली जाते। मूळतः कसं आहे की ही परीक्षा घेण्यामागचा उद्देश असा आहे की देशामध्ये जे 54 केंद्रीय विद्यापीठ आहेत, वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसचे ॲडमिशन तिथं UGसाठी वगैरे आणि PGसाठी दोन्ही पातळीवर दिले जातं। ही परीक्षा 2 टप्प्यावर होती। CUET UGसाठी एक परीक्षा घेतली जाते आणि CUET PGसाठी म्हणजे पदवीसाठी एक आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एक, अशा पद्धतीनं 2 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेतली जाते। मूळतः जर आपण विचार केला तर CUET जी UG परीक्षा आहे, तर ती UG परीक्षा ही 12वीला जे आता जे विद्यार्थी बसलेले आहेत परीक्षेसाठी 12वीचे, तर त्या विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेचा फॉर्म भरता येतो आणि ह्या परीक्षेच्या संबंधीची जी माहिती आहे तर ती CUETची जी अधिकृत वेबसाईट आहे, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट नावानं, मूळतः ही परीक्षा NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे नीट सारखी जी परीक्षा घेणारी संस्था आहे, तीच संस्था ही सुद्धा परीक्षा घेते। तर दोन्ही परीक्षेच्या सिलेबसमध्ये बरंचसं साम्य आहे। जर परीक्षेचा विचार केला अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं, तरी थोडं बहुत साम्य आपल्याला आढळून येईल त्याच्यामध्ये। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 31 जानेवारीपर्यंत 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण सूचना आहे की 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला या परीक्षेचा फॉर्म भरता येईल। त्यानंतर परीक्षेच्या तारखा वगैरे जाहीर होतील आणि अधिकृत तुम्हाला त्या पद्धतीनं परीक्षा देता येईल। भारतभरामध्ये ह्या विद्यापीठाचे वेगवेगळ्या ठिकाणी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे केंद्र तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील आणि त्या पद्धतीनं ती परीक्षा तुम्हाला देता येईल। मूलभूत म्हणजे एक असा फरक जाणवतो या CUET जी ही एक्झाम आहे, आपण नीट वगैरे हे फक्त 12वी
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना देता येते. हो पण हे CUET जे टेस्ट आहे, परीक्षा आहे, हो. ती मात्र सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी देता येते. हो, सर्व फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा देता येते. आर्ट्स फॅकल्टीचा विद्यार्थी असेल तरी त्याला ही परीक्षा देता येते. कॉमर्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्याला सुद्धा ही परीक्षा देता येते आणि सायन्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा देता येते. कारण ह्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सेससाठी, जसं आपण विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतो, फक्त ही विद्यापीठाचीच एक प्रक्रिया आहे. फक्त ही केंद्रीय पातळीवरची विद्यापीठ असल्यामुळं ह्या विद्यापीठाचा एक दर्जा असतो आणि त्या दर्जासाठी ही परीक्षा, तो दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगल्या विद्यार्थ्याचं त्या परीक्षेमध्ये चयन केलं जावं, ह्या अनुषंगाने परीक्षा घेतली जाते. बरोबर. म्हणजे मागे आपल्या अहमदपूर तालुक्यातील एक मुलगी ह्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ती दिल्लीच्या विद्यापीठामध्ये सध्या शिक्षण घेते आहे. राऊत्री म्हणून तिचं नाव आहे. महात्मा गांधी महाविद्यालयाची जी विद्यार्थिनी होती. आणि एकूणच ही परीक्षा महत्त्वाची याच्यासाठी आहे की त्या विषयातलं समग्र परिपूर्ण असं ज्ञान त्या विद्यार्थ्याला त्या विद्यापीठाच्या मार्फत मिळतं आणि त्याचं भवितव्य हे उज्ज्वल होण्यासाठी. म्हणजे फक्त सायन्समधली नीट परीक्षाच महत्त्वाची नाही, तर आपलं आयुष्य घडवण्यासाठी आपल्या इच्छेनुसार किंवा जशी आवड आहे त्या पद्धतीचं क्षेत्र आपण निवडून त्या शाखेमधले विद्यार्थी, म्हणजे मग ते कला शाखेचे असतील, वाणिज्य शाखेचे असतील किंवा विज्ञान शाखेचे असतील, म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर असा एक खूप मोठं ज्ञानाचं भांडार त्यांना या निमित्तानं उपलब्ध होतं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कर्तबगारी दाखवू शकतात. आणि या विद्यापीठामधूनच जे उत्तीर्ण झालेले किंवा परीक्षा पास झालेले विद्यार्थी आहेत तेच आपल्या भारतीय प्रशासन सेवेत आणि आंतरराष्ट्रीय प्रशासन सेवेत सुद्धा व खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा यातील बहुसंख्य विद्यार्थी हे लागलेले आहेत. आणि 31 जानेवारी ही या परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातल्या विशेष करून ही परीक्षा देण्याची एक सुवर्ण संधी आहे. DDM न्यूज चॅनलच्या वतीनं आम्ही आपल्यापर्यंत ही बातमी घेऊन आलेलो, त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. तिडके सर आमच्याशी आले, त्यांनी संवाद साधला आणि आपल्याला ही संधी उपलब्ध केली, त्याबद्दल धन्यवाद.